नमस्कार सर्व सेवक सेविका कुमार कुमारिकांना नमस्कार। आपण बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी येत आहोत। मागील वर्षभर आपण परमात्मा एक कार्यक्रमाविषयी बरीच माहिती सादर केली। या व्यतिरिक्त बरेच सारे असे खूप विषय आहेत जे आपण दैनंदिन जीवनामध्ये घेऊ शकतो, त्यावर आपण चर्चा करू शकतो। बाबांनी ज्या पद्धतीने परमात्मा एक मार्गाची प्राप्ती एका भगवंताची केली, मानव धर्माची स्थापना केली आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी सेवक जुडले, ज्या पद्धतीने सेवकांनी हा मार्ग स्वीकार केला, तर बऱ्याच साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या शिकवणीमध्ये सांगण्यासारख्या असतात। आता विनंती आपण दररोज 5 मिनिटांमध्ये म्हणतो, प्रार्थना 5 मिनिटांमध्ये म्हणतो, परंतु तिच्या विश्लेषण म्हटलं तर खूप मोठा विषय आहे। कारण मी मागे परमात्मा एक आपल्या परमात्मा एक कार्यक्रम जो सादर केला या चॅनलवरती, त्या ठिकाणी आपण सादर केला आणि इतकं म्हणजे कमी वेळामध्ये आपण या सर्व गोष्टी शिकू शकणे म्हणजे कठीण होतात आणि म्हणून आठवडी चर्चा बैठक ही फार महत्त्वाची असते। या बैठकमध्ये जाणे, तिथे उपस्थित राहणे, चर्चा बैठक म्हणजे काय आहेत हे समजून घेणे इत्यादी बरेच मोठे जे विषय आहेत ते आपल्याला आत्मसात करण्यासाठी स्वतःला कुठून तरी चांगली प्रेरणा द्यावी लागेल। आणि चांगली प्रेरणा तेव्हा मिळेल जेव्हा आपण खऱ्या अर्थाने सेवक म्हणून कुठे पण काम करू किंवा आपण मार्ग स्वीकारला आहे, तत्वशुद्ध नियम आपल्या जवळ आहेत, आपण भगवंताला मानत आहोत, ह्या सर्व गोष्टीची जाणीव केली तरच। वास्तविकता अशी होते की आपण ती मन ऐकली आहे, काम झालं माझं आणि मी काय करू तुझं, मार्ग तर स्वीकारला आपण, समाधानी पण मिळाली आणि त्याच्यानंतर परत बरेच सारे कुटुंब आपण पाहतो की त्यांचे दुःखाचे निवारण झाले नाहीत आणि बऱ्याच छोट्या गोष्टी आपण कार्यक्रमामध्ये सादर केल्यात। आपला प्रयत्न एवढा राहील की आपण मार्गामध्ये जेवढं चांगलं करता येईल तेवढं आपण या माध्यमातून आणि ग्राउंड लेवलवरती जितक्या ठिकाणी आपण जाऊन सेवक कुठलाही संस्थेचा असो, हा मी कुठलाही भेदभाव केलेला नाही आणि ज्यांनी मला या सर्व कार्यात सहकार्य केलं यांच्या मी सर्वांच्या ऋणी आहे। आणि मी तर म्हणतो कुठलाही संस्थेचा असो, मी काही मतभेद कुठल्याही प्रकारची गटबाजी करत नाही आणि या सर्व गोष्टीमध्ये आपण सर्वांची मदत आहे, सहकार्य आहेत आणि यामध्ये सुद्धा मी त्याच्यात आवड माझी आहे आणि सहकार्य तुमची आवड आहे, सहकार्य माझे आहेत। म्हणजे असं एकोप्याने राहून सनी बाबांनी जो नियम दिला, बाबांनी जे तत्व दिले, शब्द दिले, बाबांनी मानवाने मानवासारखे वागावे म्हटलं आणि आपली जबाबदारी आहे की आपण सुद्धा मानव राहून मानवाने मानवासारखे वागणे ही आपली सुद्धा जबाबदारी आहे। म्हणून या गोष्टीने आणि कुटुंबात शोक एकता कायम करणे, बाबांनी जे काही आपल्याला शिकवण दिली, मानव धर्माची शिकवण, त्याच्या पूर्णतः आराखडा लक्षात घेऊन आपण समाजामध्ये चांगले कार्य प्रपंचातून परमार्थ करायला पाहिजे, या माध्यमातून सांगू इच्छितो। बरेच सारे विषय आहेत, आपण पुढच्या याच्यामध्ये आपण चर्चा घेऊ। बरं, इतके बोलून मी माझे 2 शब्द इथे थांबवतो आणि सर्वांना मी नमस्कार करतो।